मग मी फक्त कार्यक्रमात नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण आलेलो आहोत वाशीचे गावदेवी टेम्पलला आणि आमच्या समोर आहात एक प्रचंड सोशल वर्कर आणि डायनामिक पर्सनॅलिटी मिसेस मनीषा भोयरे। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, आमच्या प्रेक्षकाला सांगा की तुमच्या या संस्थाची नाव काय आहे आणि कधीपासून सुरुवात केलेली? आमची संस्थेचं नाव आहे राजमाता मरियाई महिला प्रतिष्ठान। गेली 12 वर्षांपासून ही संस्था गावदेवी मरियाई मंदिरच्या प्रांगणामध्ये कार्यरत आहे। आणि तुम्ही किती वर्षात करता ते? 12। आणि काय काय प्रोग्राम आहे तुमचा? आमचे तर सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरावरती आमचं राजमाता मरियाई महिला प्रतिष्ठान आहे, ते आम्ही काम करीत असतो। आणि किती लोकांची लगभग अपेक्षा आहे आज? किती लोक अशा कार्यक्रमात? आज आमचं राजमाता मरियाई महिला प्रतिष्ठानचं गेल्या 12 वर्षांपासून हळदी कुंकूचा हा कार्यक्रम जो आहे, आमचे इतरही वेगवेगळे कार्यक्रम असतात, पण हा जो कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे, सार्वजनिक हळदी कुंकू, हा गेली 12 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे। सुरुवातीला आम्ही 500 महिलांपासून सुरू केलेला हा हळदी कुंकू आज 5000 महिलांपर्यंत पोहोचला आहे। तर जेव्हा आम्ही हा हळदी कुंकू सुरू केला तर त्याच्या मागची पहिली भावना हीच होती की हळदी कुंकू जेव्हा व्हायचे, जेव्हा 12 वर्षांपासून आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा हळदी कुंकूला फक्त आणि फक्त ज्या सौभाग्यवती बायका आहेत, ज्यांचे सौभाग्य ज्यांचं अजूनही शाबूत आहेत, अशाच बायका घरगुती लेवलवरती किंवा सामाजिक पब्लिकमध्ये येऊन देखील हळदी कुंकू करायचे। पण अशा कार्यक्रमांना मग ते घरातले असू देत किंवा पब्लिकमध्ये किंवा ज्या समाजामध्ये घडणारे जे हळदी कुंकू असतात त्याच्यामध्ये विधवा महिलांना ज्या आपला एक खूप सुंदर शब्द आहे त्यांना की विधवा महिलांना गंगा भागीरथीही म्हणतात, सन्मानीय एक नाव आहे त्यांना जे दिलेलं आहे। तर अशा गंगा भागीरथी महिलांना कुटुंबाच्या लेवलवरती पण आणि समाजाच्या लेवलवरती देखील अशा कार्यक्रमांमध्ये येण्यास मनाई होती। तर तेव्हा आम्ही ठरवलं की ही जी काही आपण म्हणू की जसं रेसिझम ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक धर्मामध्ये असते किंवा जातीमध्ये असते, तशी ही आपल्या महिलांमध्येही एक वेगळ्या प्रकारची रेसिझम झाली की एक सौभाग्यवती आहे, एक जर का विधवा आहे, तर अशा विधवा बायकांना दूर लोटून त्यांच्या भावना दुखावून एखादा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करणं कसं शक्य आहे की घरामध्ये एखादी विधवा महिला आहे किंवा समाजामध्ये जेव्हा अशा आहेत त्यांना त्या वर्गाला टाळून तुम्ही अशी कार्यक्रम कशी काही करू शकता। तर अशाच महिलांना पहिले आम्ही जवळ घेतलं आणि मला तुमच्यासमोर सांगण्याला खूप आनंद होतोय। आज 12 वर्ष झाली आहेत जेव्हा 500 महिलांपासून आम्ही हा हळदी कुंकू सुरू केला, त्यावेळेस मला अशा विधवा महिलांना अप्रोच करताना की तुम्ही देखील या कार्यक्रमाला या, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला या, तेव्हा त्यांना इथपर्यंत आणण्यास मला खूप कष्ट लागले सुरुवातीला, कारण त्यांची मानसिक जडणघडण अशी झालेली होती की नाही मग कोणी काही आम्हाला बोलेल। मग सर्वप्रथम कुटुंब लेवलवरतीच अशा बायकांना चांगल्या कार्यक्रमापासून वंचित ठेवलं जात होतं। मग अशा महिलांची मानसिक तयारी करून त्यांना इथपर्यंत आणणं, आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की आमच्या कार्यकर्त्यांमध्येच अशा बायका होत्या की ज्यांची मानसिक जडणघडण इतकी व्यवस्थित झाली होती, त्या बायकांना घेऊन त्यांना असं पुढे करून आम्ही या कार्यक्रमाची वाटचाल इथपर्यंत करतोय। आणि आज मला जेव्हा मी अशा बायकांना फोन करते की ताई आपल्याला यायचं आहे, कार्यक्रम आहे, किंवा आज आम्ही जेव्हा बोलवतो तेव्हा त्या कुठल्याच मनामध्ये किंतु परंतु न ठेवता ते या कार्यक्रमामध्ये अशा परित्यक्ता म्हणा किंवा अशा विधवा गंगा भागीरथीच्या महिला आहेत त्या खूप सन्मानाने इकडे येतात आणि सन्मानाने हळदी कुंकू मेनली लेवून पण घेतात। पहिले म्हणजे हळदी कुंकू कपाळावरती विधवा महिलांनी लावून घ्यायचं, हीच खूप मोठी त्यांच्यासाठी देखील मी तर म्हणेन की त्यांनी आम्हाला हे सहकार्य दिलं, म्हणून आज आम्ही इथपर्यंत हा कार्यक्रम घेऊन आलो। तुम्ही खूपच चांगला कार्यक्रम करतात मॅडम, तुमची शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्यामुळे आम्ही आभारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमात 2 ओळी आम्ही दरवर्षी बघतो, त्या 2 ओळीचा उल्लेख करून द्या आमचे। आमच्या त्या 2 ओळी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्या 2 ओळी आम्ही जेव्हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या हेडिंगला असतात, त्या 2 ओळी अशा आहेत की त्या गंगा भागीरथींसाठीच आम्ही खास बनवलेल्या आहेत। त्या ओळी अशा आहेत की कर्तृत्वाने महारथी तुम्ही गंगा भागीरथी,
अभिमानाने लावा कुंकू, नका पाहू पुराण पोथी. आणि आम्हाला त्याच्यामधून हाच मेसेज द्यायचा आहे की तुमचे सौभाग्य राहोत ना राहोत, तुमचं कुटुंब, तुमची मुलं, तुमच्या जबाबदाऱ्या, जरी तुमचे पती, तुमचा नवरा जरी गेला आहे तरी त्या जबाबदाऱ्या सुटत नाही. तर तुम्ही हे जे काही हळदी कुंकूमध्ये जे काही कुंकू लावलं जातं ते तुम्ही सन्मानाने कॅरी करा, कारण तुम्ही इतर ड्युटी देखील तेवढ्याच कर्तबगारीने पूर्ण करता. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप खरोखर. आता आमच्या समोर आहात श्रीमान रमण भोये. आणि सर, आमच्या प्रेक्षकाला सांगा की या ज्या उपक्रम आहे तुमच्या, याचा नक्की उद्देश काय आहे? उद्देश हे आहे की आम्ही 20 वर्षापासून आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या हळदी कुंकूचा की सर्व जनता ही नव्यामध्ये राहणारी सर्व धर्माची लोक आहेत, त्यांना एकत्र आपल्याला कसं करता येईल त्या माध्यमातून हा हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे की गरीब लोकांना याच्यामध्ये समावेश करता येतो. हे खाली हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम व्हायचा तो श्रीमंत वर्गामध्ये व्हायचा. तो श्रीमंत वर्ग खाली 5% लोक त्यांच्यामध्ये हजर व्हायचं, पण ह्याच्यामध्ये 3,000 ते 4,000 महिला येतात. त्यांना हळदी कुंकूचा माहिती नव्हतं. हळदी कुंकू काय, हळदी कुंकूचं त्यांच्या मनात वेगळी हे असेल, विचार असतील, पण आमचा उद्देश वेगळा आहे की तुम्ही एकत्र या. हे नवी मुंबई शहरामध्ये हे आपल्याला एक दाखवून द्यायचं की नवी मुंबई शहर आहे हे जातीवत नाही, हे सर्व धर्मांना जाणारा शहर आहे. म्हणून हा आम्ही उद्देश ठेवून हा हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो महिलांचा. खूप छान सर, खूप छान. आपल्या ह्या महिलांची सुरक्षासाठी तुम्ही त्यांना काय काय शिकवतात या प्रोग्राममध्ये? पूजाताई, एवढाच उद्देश आहे की आम्ही ह्या पॅम्पलेटद्वारे महिलांना असं दाखवलेलं आहे की कराटे तुम्ही का शिकावं. उद्या तुमच्यावर कधीही कोणी काय हात टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यामध्ये कराटे शिकले तर तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता. आणि योगाचा एक आधार त्यांना का दिला आम्ही की महिलांमध्ये 40 वय झालेला की नंतर त्यांना रोग राहिला टक्कर देण्याची वेळ येते, ती येऊ नये म्हणून आम्ही योग शिबिराचं पण योग शिक्षकाला बोलवून त्यांना योगामार्फत त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो की काही महिलांना स्पोर्ट्स याबद्दल काही माहीत नव्हतं. स्पोर्ट्स जो खेळतो त्याला 100तून 80% आजार दूर केला जातो. म्हणून हा उद्देश आम्ही योग शिबिर योगाचं दाखवलं आहे आणि कराटेचं दाखवलं आहे. महिलांवर अत्याचार होतील तर महिला कराटे एक केली तर 10 लोकांनी बघितलं तर लोक याच्या पलीकडे महिलांना कधी हात टाकायचा प्रयत्न करणार नाही की समोरला कोणतरी कराटे असेल का कोण असेल, ह्याचा उद्देश त्या उद्देशाने ते घाबरून कमसे कम ते महिलांना म्हणजे हे देऊ शकतात, साथ देऊ शकतात कराटे शिकल्यावर. अगदी 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 छान सर, अगदी छान. एक अबला नारी, एक अबला महिला तुमच्या ह्या ट्रस्टकडून काय काय अपेक्षा करू शकते? पूजाताई, हे मंदिर बनवताना ह्याचा गांभीर्याने आम्ही विचार केला. हा 20 वर्षापूर्वी मंदिर बनवलेला आहे. मंदिराचे लोकांना दृष्टिकोन बघण्याचं वेगळा असतो की एक साधनवर्गी निर्माण काही लोक समजतात, पण हे साधन तो वेगळा धोरण आहे. मी त्या साधनामधला माणूस नाही. मला ह्या मंदिरमध्ये साधू संत 17-18 साधू संत येऊन गेले आहेत. त्याने एकच सांगितलं आहे की इथून जास्तीत जास्त गरिबांना काय तुम्ही मदत करू शकता ती मदत तुमच्या इथून गेली पाहिजे. ती मदत म्हणजे गरिबांना शिक्षणासाठी तुम्ही अडचण कुठं असेल त्याला मदत करणं तुमचं काम आहे. ज्याला कपडा मिळत नसेल त्याला कपडा त्यांचं तुम्ही साधन केलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी ह्या मंदिरमध्ये आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो. ह्याचा उपयोगच त्या कामासाठी करतो. बाकी ह्या मंदिरमध्ये बाकी ॲक्टिव्ह कोणाला आम्ही फालतू मदत करत नाही. ज्याला गरज आहे, ज्याला खरोखर संकट आहे अशा ठिकाणीच लोकांना आम्ही मदत केली जाते. अगदी अगदी छान सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त कार्यक्रम करण्यात येतो अशी माहिती होती. मग आम्ही जेव्हा हा सगळा प्रोग्राम डिस्कस केला त्याच्यामध्ये आज हे प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. हे फक्त तात्पुरतं नाही आहे, आपल्यासाठी परमनंट वर्कशॉप मनीषाजींनी अवेलेबल करून दिलेलं आहे. सेल्फ डिफेन्स दिलेला आहे. कोठारी मॅडम आलेल्या आहेत. कोणतीही फी घेत नाहीत. पुण्यात महिलांवर गाळूंदी केली होती. मीडियाची प्राचार्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही विद्यार्थी बोलला तर त्याच्यावर 5,000 रुपये बंदी करण्यात 5,000 रुपयाची दंड रक्कम आकारण्यात येईल असा आदेश काढण्यात आला होता. मीडियामध्ये संध्याकाळी 7 वाजता एजंट लोकमतवर आमची ती बातमी गेली. एबीपी माझ्यावर बातमी गेली. 9:30 पावणे 10 वाजता मंत्र्यांना चॅनलवर सांगावं लागलं तो कायदा आम्ही रद्द केलेला आहे. 2 तासात तो कायदा रद्द झाला. मीडियामध्ये मीडियाचाच आपण वापर करा. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आंदोलन. मीडियाला सांगितलं, माहितीचा अधिकार केलात,
नाही जमलं 10 जण जमा, 15 जण जमा, मीडियाला सांगा आणि उपोषणाला बसा किंवा धरण्याला बसा. आपल्याला पोलीस खात्याकडनं काही त्रास देण्यात आला, कोणताही प्रकार करण्यात आला, आम्हाला कळवा. राळेगण सिद्धीहून अण्णा हजारेंचा संपर्क डायरेक्ट आपल्याकडे येईल, अण्णा स्वतः हस्तक्षेप करतील. हे मी आज आपल्याला इथं आश्वासन देतो. त्याचं आज आपल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला खूप विधायक असं रूप देण्यात आलेलं आहे. आपल्याला मीडिया असेल, कायदेशीर माहिती असेल, कोर्टात केस कशी करायची असेल, याच्याबाबत आम्ही पाहिजे तेवढ्या वेळ वाशीला येऊ पुण्याहून. आणि आता मात्र लढायला सुरू करा. झाशी राणी असतील, जिजामाता असतील, ते आम्हाला दिसू देत, आम्हाला युवकांसमोर दिसू देत, जेणेकरून आपलं भविष्य, भारताचं भविष्य चांगलं होईल. एवढं बोलून मी माझं भाषण संपतो. जय हिंद, जय भारत. व्यासपीठावरील मान्यवर श्री सलील जवेरीजी, कोठारी मॅडम, सिद्धार्थ शर्मा, आदिलजी घोले, नीलम गुप्ता, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे की एका शब्दावरती तुम्ही आज एवढा लांबचा पल्ला करून तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या महिलांना, आमच्या मैत्रिणींना तुम्ही मार्गदर्शन केलं मुलाचं आणि एक आश्वासन दिलं की पुढे आपल्याला ज्या ज्या काही याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या कायदेशीर म्हणा किंवा जसं योग प्रशिक्षिका इथे आपल्या नीलम गुप्ता जी आहेत, आदिल जी आहेत, आणि मीडिया, माहिती अधिकार आणि आंदोलन कसं करावं, या सगळ्या गोष्टींची आज आपण मैत्रिणींना माहिती घेतलेली आहे. आणि त्यांनी आज आपल्याला शब्द दिले आहेत की वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपल्याला या सगळ्यांची गरज लागेल ते करायला आपल्याला वेळोवेळी उपस्थित राहतील. मी जास्त वेळ घेत नाही. तुमचं सगळ्यांचं आभार आणि इथे जमलेल्या मैत्रिणींचे जे काही पेशन्स आज खूप संयम तुम्ही सगळ्यांनी दाखवला, त्यामुळे मला असं वाटतं पाहुण्यांपेक्षाही तुमचं सगळ्यांचं जास्त कौतुक. आणि आता लवकरच आपण हळदी कुंकूचा जो आपला पारंपरिक कार्यक्रम आहे तो मी सुरू करते असं मी जाहीर करते. धन्यवाद. 91 586 24 555 आणि मोबाईल नंबरचा विषय निघाला म्हणून जाता जाता एक सांगतो. एक 7 दिवसात मला फक्त माझ्या या मोबाईल नंबरवर आपण फक्त आपला ईमेल ID द्यायचा आहे. त्याच्यावर मी आपल्याला एक 60 पानांचा फाईल पाठवेन. त्याच्यामध्ये माहिती अधिकार कसा करायचा, आंदोलन कसं करायचं, कोर्टात कोणत्याही वकिलाशिवाय जिथे वकील 2-2 लाख रुपये फी मागतात तिथं फक्त 1000 रुपयात केस कशी दाखल करायची याची मोफत आपल्याला PDF फाईल पाठवण्यात येईल. आणि एक शेवटचं जाता मनीषाजी आणि रमण सरांचं एक आठवण सांगतो. पुण्यामध्ये आज आम्ही इथे येण्यामागचं कारण आपल्याला एक लक्षात असेल 14 वर्षाच्या मुलीवर पुण्यात बलात्कार करून तिथे हत्या करण्यात आली होती वारजे परिसरामध्ये. दुसऱ्याच दिवशी एक 14 वर्षाची मुलगी तिथेच पुण्यामध्ये आली होती पळून, मंदिरात होती, अशीच सगळी सभा जमली होती. तिथं आवाहन करण्यात आलं या मुलीला कोण दत्तक घेईल. मला सांगायला अतिशय आनंद होता. रमणजींनी आणि मनीषाजींनी त्या मुलीला दत्तक घेतलं. कधी ते समोर आणत नाहीत. आज त्या मुलीला पुण्याच्या सगळ्यात टॉप इन्स्टिट्यूटमध्ये, कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करून दिलेली आहे. त्या सख्या आईसारखं तिला प्रेम करतात. मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे. आपल्याजवळ जो कोण असेल पुण्याच्या टॉप ब्रँड्समध्ये तिची खरेदी करणं असेल, असं पवित्र काम त्यांचं चालू आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार पुन्हा एकदा मानतो. जय हिंद. मला फक्त एकच तुम्हाला महत्त्वाची सूचना करायची आहे आणि ती सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे ती अशी की आपला जे हळदी कुंकू आहे ते यावर्षी आपण वैचारिक मनापुरता मर्यादित न ठेवता, जसं आपण आपल्या हँडबिलमध्ये लिहिलेलं आहे की ते जास्तीत जास्त कृतीशील कसं होईल. वैचारिक मान तर आपण लुटतो म्हणून आपण हळदी कुंकू करतो, आदान प्रदान करतो, पण यंदाचा हळदी कुंकू विशेष याच्यासाठी आहे की यंदा आपण आदिलजी घोले आणि नीलम गुप्ता आणि आपल्या ज्या सहकारी कोठारी मॅडम आहेत यांच्या मदतीने आपण इथे एक कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करत आहोत. ही पहिली बाब. दुसरी बाब अशी आहे की तुमचं शारीरिक आणि मानसिक जर का व्यवस्थित तुमचं असेल तर तुम्ही समाजामध्ये काय किंवा आणि कौटुंबिक पुरता काय तुम्ही चांगले यशस्वीपणे काम करू शकता. अशा बाबतीत आपल्याला नीलमजी मदत करतील. आणि अचानक जे काही आता वातावरण, सध्याचं जे काही वातावरण खूप खराब चाललेलं आहे, जे काही अत्याचार लहान लहान मुलींवरती येत आहेत, वयाची मर्यादा नाही राहिलेली आहे, ती अगदी 2 वर्षाची मुलगी असू देत किंवा एखादी 60-65 वर्षाची आपल्या वृद्ध काकी मावशी कोणीही असू देत, तर अशा अत्याचारांशी लढताना ते आपल्याला कुठेही येऊ शकतं, आपल्या घरात होऊ शकतं, आपल्या बाजूला होऊ शकतं. तर ह्या सगळ्यांशी लढा देताना आपल्या मुलींना आणि आपल्याला देखील खूप शारीरिकपणे त्या कसबी कशा करायच्या आहेत यासाठी आपल्याला मार्गदर्शन आदिलजी करणार आहेत. तर आपण इथे रेग्युलर बेसिसवरती आपले योग क्लासेस सुरू होतील आणि आपलं कराटे आणि स्वयंप्रशिक्षण कसं
स्वतःचं संरक्षण करायचं कसं आणि जर का एखादी तशी काही घटना घडली तर त्यावेळेस आपण कसं रिॲक्ट व्हायचं त्याचं आपल्याला मार्गदर्शन घोले साहेब करतील. तर माझी अशी विनंती आहे की आम्ही नोंदणी आजपासून सुरू करत आहोत. तर तुमच्या मुलींचं तुमचं स्वतःचं आणि अजून कोणी तुमच्या कुटुंबात असतील आजूबाजूला असतील तुम्ही जरूर ती नोंदणी सुरू करा. अगदी मोफत स्वरूपात या सगळ्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायला हो म्हटलं आहे. त्याच्यामुळे मला त्यांचं खूप विशेष कौतुक वाटतंय. तर सगळ्यांनी कृपया ह्या तिन्ही म्हणजे आता सध्या 2 योगा क्लासेस आणि कराटे संरक्षण प्रशिक्षण केंद्र जे आपण इथे सुरू करत आहोत तर त्याची नोंदणी आजपासून आपण सुरू करत इथे ज्या जमलेल्या कार्यकर्ता आहेत त्या तुमची नावं टिपून घेतील याची दखल घ्यावी. थँक्यू. याची दखल घ्यावी अशी मला आशा वाटते. मी ज्यांचं नाव घेईन कृपया त्यांनी जरा मंचकावर यावं. सोनल मेहराळे. अगदी इझी सोपं प्रश्न. मॅडम काय सांगाल आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर काय सांगाल याचं उद्दिष्ट काय लागतो सगळ्यांना बोलवायला कुठेतरी एंटरटेनमेंट असेल तर गोष्टी वेगळी. आज इथे रमणजी आणि मनीषाताई मॅडमनी खरंच किती कष्ट घेतले असे तर कळतंय. कारण कुठलाही कार्यक्रम जो असतो असा उपक्रम मी म्हणेन आता कार्यक्रम आणि उपक्रम का इथे आपल्याला आजच्या तारखेला जी गरज आहे चेंज व्हायला सांगा 5-5 मिनिटांनंतर चेंज व्हायला एकच येते दुसरं पण येतील ना व्हिडिओमध्ये किती लास्ट नाही बघती असल्याने सर्व व्हिडिओमध्ये येत राहते.
एकाच भाऊ भाऊ एक